आपण आपल्या थोर महापुरुषांना विसरून गेलो. आपण आपल्या थोर महापुरुषांना झालेला त्रास विसरून गेलो. आपल्या महापुरुषांना ज्या प्रकारे छळण्यात आलं आपण ते विसरून गेलो. आपल्या थोर महापुरुषांचा इतिहास चुकीचा शिकवला गेला आणि त्याच्यात तोडमोड केली, आपण तो विसरून गेलो. भारत देशातले गौतम बुद्धांचे 84,000 स्तूप तोडण्यात आले, आपण ते विसरून गेलो. सम्राट अशोकच्या नातवाला बृहद्रथाला कपटाने मारलं, आपण ते विसरून गेलो. चक्रधर स्वामींना अनन्वित अन्याय अत्याचार करून छळून मारण्यात आलं, आपण ते विसरून गेलो. शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा, गोरगरिबांचा राजा बळीराजाला कपटाने वामनाने मारलं आणि आपल्याला सांगितलं की पाताळात गाडला, हा त्याचा झालेला छळ हे आपण विसरून गेलो. संत चोखा मेळा, विठ्ठलाच्या मूर्तीला शिवला म्हणून देव बाटवला, म्हणून त्याला बडव्यांनी खूप मारलं, त्याला छळलं, आपण ते विसरून गेलो. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा बुडवली, आपण ते विसरून गेलो. जगद्गुरु तुकोबरायांना धर्मपीठाच्या न्यायालयात खेचलं, त्यांना तिथं उभं केलं, गुन्हा केला म्हणून, आपण ते विसरून गेलो. जगद्गुरु तुकोबरायांची जमीन जप्त करण्यात आली, आपण ते विसरून गेलो. जगद्गुरु तुकोबरायांचा लिहिण्याचा अधिकार हिसकावून घेतला, आपण ते विसरून गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारला, आपण ते विसरून गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला, आपण ते विसरून गेलो. छत्रपती संभाजी महाराज 17-18 भाषा शिकले, त्यामुळे काहींना धोका निर्माण झाला, त्यामुळे त्यांच्यावर 4 ते 5 वेळा विषप्रयोग करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, हे आपण विसरून गेलो. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांचा इतिहास बिघडवण्याचं काम करण्यात आलं, त्यांना खूप चुकीचं ठरवण्यात आलं, आपण ते विसरून गेलो. छत्रपती संभाजी महाराजांना गोदावरी नावाच्या महिलेच्या प्रकरणामध्ये बदनाम करून न्यायालयात उभं करण्यात आलं, आपण ते विसरून गेलो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकलं गेलं, त्यांना दगडगोटे मारण्यात आले, त्यांना घर सोडण्यात आलं, हा त्यांचा छळ झाला, हे आपण विसरून गेलो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं चरित्रहनन करण्यात आलं, त्यांच्या रस्त्यामध्ये बॉम्ब ठेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना झालेला छळ, त्यांचा केलेला छळ हा आपण विसरून गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, हा त्यांचा झालेला छळ आपण विसरून गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजा सयाजीराव गायकवाडांच्या मंत्रिमंडळात पिण्याच्या पाण्याचा माठ आणि त्यांचं बैठक व्यवस्था ही सेपरेट ठेवण्यात आली, हा त्यांचा झालेला छळ हा आपण विसरून गेलो. संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना जिवंत देह त्याग करावा लागला, हा त्यांचा झालेला छळ आपण विसरून गेलो. संत ज्ञानेश्वरांच्या पीठामध्ये माती कालवण्यात आली, हा त्यांचा झालेला छळ आपण विसरून गेलो. जय स्वातंत्र्य भारतामध्ये बहुजनांना 18 पगड जातीला ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजनटी, मायनॉरिटी, कुणबी या सर्वांना संविधानिक हक्काधिकार दिले जात नाही, हा त्यांना न्याय दिला जात नाही, हा त्यांचा झालेला छळ, होत असलेला छळ आपण विसरून जातोय. नमो बुद्धाय, जय शिवराय, क्रांतिकारी, जय भीम.